नमस्कार मित्रांनो, हे बघा, हा आमचा वाडा आहे आमच्या गावाचा. आणि याची मूळ रुंदी ह्या वाड्याची एवढी होती, म्हणजे जवळपास 200 फूट रुंदीचा वाडा होता. तर आता ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, जे पाणी आडवं पाणी जिरुबाची मोहीम आलती ना, ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, त्याचं रुंदी करून घेतलं आणि त्याचा उपसा जो होता माती ती त्याच्या शेताच्या बाजूला टाकली. ठीक आहे. आता त्याचा फायदा झाला आता सध्याच्या कंडिशनला. आता तेच सांगू तुम्हाला इकडे शेतकरी पुढचा. हे पहा ह्या शेतकऱ्यांनी काय केलं, जी 200 फूट रुंदीचा वाडा होता ते 20 फुटावर आणला. 20 फुटावर आणला ना, मग आता पूर आला तर पाणी कुठे गेलं, डायरेक्ट शेतात गेलं. जे त्याने अतिक्रमण करून काढलं होतं ते बी गेलं आणि जे त्याचं घरचं होतं ते बी गेलं. बरं, माल तर गेला, गाळा बी गेला, संपला विषय. तर मग भानगड काय आहे माहिती आहे का, असं जर रुंदी करून घेतलं आणि पाण्याची त्या शेतकऱ्याला काहीच नाही, धक्काच नाही लागला ना, काहीच विषय नाही, पाणी जायचा विषयच नाही. पाणी बी आमच्या सगळ्या उन्हाळ्यात ही इथं ढोरायला पाणी प्यायला राहतं, आमच्या ढोरायला पाणी इथं प्यायला राहतं सगळ्या गावात. कुठंच नाही एवढं ठिकाण पाण्याचा सोर्सच या शेतकऱ्यामुळं बरंच काही फायदा झालेला आहे समजा. आणि इकडं काहीच नाही. हे पहा, हे असं फक्त म्हणजे काय आहे, हे निसर्गालाच दोष देऊन नाही चालत सगळा. आपण बी माणसाने बी आपलं आत्मपरीक्षण करण्याचं गरज आहे. कारण की आपण असं आडवाडवी केली, अतिक्रमण केलं, ती पाणी जागाच नाही राहिली, कुठं घुसलं शेतात, झाली नुकसान. मग याच्या नावाने आरडा, त्याच्या नावाने आरडा, काय उपयोग नाही त्या गोष्टीला. आपण बी स्वतः बी थोडं आत्मपरीक्षण करायचं गरज आहे. चला, धन्यवाद.